इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आज विद्याशक्तीचा विज्ञानचा क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. कसं गेलं तुमचा दिवस? बरं होतं? तुम्ही छानपैकी क्लासेसमध्ये शिकला? येस ऑर नो? येस आहे. सगळ्यांचा दिवस बरं गेले म्हणून मानून घेतो. सो आजचा क्लासकडे जाऊया. बट बिफोर आम्ही आमचं मोटिवेशनल कोट बघून घेऊया मन. येस. सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले? ओके. सो आमचा कोट काय सांगते? रिस्क इज बेटर देन रिग्रेट. एफर्ट्स आर बेटर देन वर्ड्स. कॅन एनीबडी टेल मी ह्याचा अर्थ काय आहे? मग रिस्क इज बेटर देन रिग्रेट. एफर्ट्स आर बेटर देन वर्ड्स. कोण तर सांगता मला? येस. सो इथं आम्हाला काय मोटिवेशनल कोट काय सांगते, काय मेसेज देते म्हटलं तर, आम्ही कोणचं भी काम करालो या फिर कोणचं भी आम्ही ड्रीम बघितलो, ते ड्रीम फुलफिल करायला आम्हाला रिस्क घ्यायला आवश्यक लई आहे. तुम्ही रिस्क नाही घेतला म्हटलं तर ऑब्विसली तुम्ही ते अचीव करायला पण प्रयत्न नाही करता. तुम्ही अचीव नाही केला म्हटलं तर एक ना एक दिवस नंतर तुम्हाला रिग्रेट होते. मी कशाला ह्याच्यासाठी प्रयत्न नाही केलो, ह्याच्यासाठी ट्राय नाही केलो. ओके. सो तुम्ही करेक्ट आहे. तुम्ही करेक्ट वे वरती चालाला. तुम्ही ट्रस्ट घेऊन काम करायला, एफर्ट्स घालायला म्हटलं तर तुम्ही एक ना एक दिवस सक्सेसफुल होताच होता. ओके. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आम्ही रिस्क घ्यावं लाईफमध्ये. रिस्क म्हणता तर आम्ही प्रयत्न करावं. आम्ही चान्स घ्यावं प्रयत्न करायचा, तेव्हाच तुम्हाला काय मिळते, ते सक्सेसफुली कम्प्लीट करायला तुम्हाला अवसर मिळते. ओके. एफर्ट्स आर बेटर देन वर्ड्स. ह्याचा अर्थ काय आहे? तुम्ही नुसतं बोलायचं नाही, मी असं करतो, मी माझं एवढं मार्क्स घेऊन येतो, मी मी लई शहाणे आहे. नो. तुम्ही त्याच्याबद्दल एफर्ट्स घालून ते ऍक्शन मध्ये दाखवा. तुम्ही रिझल्ट मध्ये दाखवा तुम्ही तुमचं कॅपॅसिटी केवढं आहे. मग नुसतं बोलायचं काम काय बी नाही करायचं म्हटलं तर ह्याचा अर्थ काय आहे? तुम्हाला तुमच्याकडे काय बी नाही होत आहे मन, ह्याचा अर्थ त्याच्यासाठी रिस्क घेऊन प्रयत्न करा. प्रयत्न करला तर एफर्ट्स घातला तर तुम्ही एक ना एक दिवस ते अचीव करून घेतच सोडता. ओके. सो नुसतं बोलायचं नाही, काम करायचं. ओके. काम प्रती लक्ष ठेवायचं. येस. तो आजचा आम्ही मोटिवेशनल कोट बघून घेतलो. सो लास्ट क्लासमध्ये आम्ही काय डिस्कशन केलतो? आम्ही स्टोमॅटोवरती डिस्कशन स्टार्ट केलतो, करेक्ट? स्टोमॅटोवरती डिस्कशन स्टार्ट केलतो. येस. सो आजच्या क्लासमध्ये हा टॉपिक आम्ही कंटिन्यू करूया. ऑल राईट. सो स्टोमॅटोवरती आम्ही काय काय शिकलो? फर्स्टली ह्याचा कॉन्सेप्ट आम्ही अर्थ करून घेतलो. स्टोमॅटो म्हटलं तर काय, ह्याचं मेकॅनिझम, ओपनिंग आणि क्लोजिंग कसं होतंय, कवा होतंय. ऑल राईट. आणि ह्याचं फंक्शन्स काय काय आहे, ह्याचं काम काय काय आहे, ते सगळं आम्ही बघून घेतलो लास्ट क्लास. ओके. सो आजच्या क्लासमध्ये फर्स्ट आम्ही काय बघणार आहे म्हटलं तर पार्ट्स. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसालय माझं? कॅन एव्हरीबडी सी द स्क्रीन? ओके. सो स्क्रीनवरती काय आहे? स्क्रीनवरती स्टोमॅटाची दोन पिक्चर्स आहे. एक आहे ओपनड स्टोमॅटा, दुसरं क्लोज्ड स्टोमॅटा. सो आम्ही काय करायचं, हे स्टोमॅटाची पार्ट्स कोणची कोणची राहते मन आम्ही आता नेमिंग करू आपण. ओके. सो लेट स्टार्ट. फर्स्ट आम्ही ह्याच पार्ट्स नेम करू आपण. ऑलराईट. सो हे काय आहे? व्हॉट इज दिस? मी आता तर सांगितलं हे ओपन स्टोमॅटा आहे, करेक्ट? हे तुम्ही काय आतनं बघाला ना, ते काय आहे? ओपन स्टोमॅटा आहे. स्टोमॅटाचं माउथ काय आहे तर ओपन होलंय, तो त्याच्यासाठी आम्ही याला ओपन स्टोमॅटा म्हणून सांगतो. ओके. नेक्स्ट दिस वन. हे काय आहे? व्हॉट इज दिस? हे तुम्हाला इथे दिसाले नाही, हे पूर्ण हे काय आहे? व्हॉट इज दिस? एनीबडी? इट इज, येस, गार्ड सेल. गार्ड सेल या फिर टर्जिड गार्ड सेल म्हणून सांगतो मी. टर्जिड गार्ड सेल. ओके. नाव ह्याला आम्ही काय म्हणून सांगतो? व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस एनीबडी? हे काय बाहेरचं तुम्हाला हे दिसाले नाही, हे असं सर्कल काय तुम्हाला दिसाले असं. सो हे काय आहे?
सॉरी, थिन आउटर वॉल. ओके, थिन आउटर वॉल. नेक्स्ट, हे आजचं, दिस पार्ट, हे काय आहे? व्हॉट इज दिस? एनीबडी? ह्याला आम्ही काय म्हण सांगतो? तो हे तुम्ही बघितलं तर ह्याला पण कनेक्टेड आहे आणि ह्याला पण कनेक्टेड आहे, ते ह्याच्यामध्ये पण कनेक्टेड आहे, राईट? सो ह्याला आम्ही काय म्हण सांगतो? व्हॉट इज दिस? एनीबडी कॅन टेल मी व्हॉट इज दिस? आम्ही काय सांगतो ह्याला? फ्लॅसिड गार्ड सेल. लेट्स चेक. तुमची आन्सर्स मी इकडे घालतो, मग चेक करूया मग काय आहे मग. ऑल राईट. येस. नेक्स्ट, दिस वन. ह्याला आम्ही काय म्हण सांगतो? हे काय आहे? व्हॉट इज दिस? दिस इज thick inner wall. Thick inner wall. Okay. Next. ह्याला आम्ही काय म्हण सांगतो? तुम्ही काय बघाला ना? व्हॉट इज दिस? ह्याला काय म्हण सांगतो आम्ही? न्यूक्लियस. ओके. ऑल राईट. आणि हे उरलं दिस. व्हॉट इज दिस ग्रीन कलर पिगमेंट तुम्ही काय बघाला ना? ते काय आहे? इट इज क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट. आणि काय उरलंय बघा? लास्ट वन, क्लोज्ड स्टमॅटा म्हणून सांगतो मी. हे तर क्लोज्ड स्टमॅटा आहे, बिकॉज हे काय माउथ आहे स्टोमॅटाचं, ते बंद होलंय. सो क्लोज्ड स्टमॅट. आणि काय तर उरलंय? एनिथिंग इज रिमेनिंग? सायटोप्लाझम एक उरलंय. सायटोप्लाझम एक उरलंय. ओके. सो सायटोप्लाझम कुठं आहे सांगा मला? येस. सो दिस इज सायटोप्लाझम. दिस इज सायटोप्लाझम. फ्लेसिड गार्ड सेल इथं येते. हे बघा, फ्लेसिड गार्ड सेल इथं आहे. कॅन यू सी दिस? ऑल राईट. सो सबमिट करू, आमचे आन्सर्स करेक्ट आहे काय नाही बघूया. येस, करेक्ट आहे. ओके. सो आणि एकदा आम्ही आन्सर्स बघूया मग. सो हे काय आहे? दिस पार्ट इज, स्टोमॅटोचं माउथ ओपन आहे, त्याच्यासाठी आम्ही ह्याला काय म्हण सांगतो? ओपन स्टोमॅटा म्हण सांगतो. इथे तुम्ही बघितलं तर स्टोमॅटोचं माउथ क्लोज आहे, त्याच्यासाठी आम्ही काय म्हण सांगतो ह्याला? क्लोज्ड स्टोमॅटा म्हण सांगतो. ओके. तुम्ही काय हे ग्रीन पिगमेंट बघाला, इथं ग्रीन डॉट्स इथं तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसाले नाही? त्याला आम्ही काय म्हण सांगतो? इथं पण आहे बघा ग्रीन पिगमेंट डॉट्स है ना? त्याला आम्ही क्लोरोप्लास्ट म्हण सांगतो. काय म्हण सांगतो? क्लोरोप्लास्ट. आणि हे काय तुम्हाला दिसाले नाही, ब्लॅक कलरची मोठी मोठी काय तुम्हाला दिसालेत, त्याला आम्ही न्यूक्लियस म्हण सांगतो. काय सांगतो? न्यूक्लियस. ओके. नंतर येते हे दोघी. येस, मोठी मोठी. हे काय है? हे गार्ड सेल्स है. गार्ड सेल्स, एक राहते फ्लेसिड गार्ड सेल व दूसरा राहते टर्जिड गार्ड सेल. हे टर्जिड गार्ड सेल है आणि हे फ्लेसिड गार्ड सेल है. ओके. आणि दिस इज थिक इनर वॉल. हे आजचं काय, हे तुम्हाला मोठं असं पदर लेअर दिसायला नाही, त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? थिक इनर वॉल म्हणून सांगतो. ओके. आउटर वॉल कुठं आहे? तुम्ही हे काय ग्रीन कलरचं असं बघाला ना, हे थिन आउटर वॉल आहे. हे काय आहे? आउटर वॉल आहे. ओके. नंतर येते सायटोप्लाझम. सो हे तुम्हाला हे काय दिसाले नाही, ह्याला आम्ही सायटोप्लाझम म्हणून सांगतो. इज इट क्लिअर? आय होप सगळ्यांना स्टोमॅटाची पार्ट समजलंय म्हणून घेतो. ओके. येस. सो आता आम्ही नेक्स्ट ऍक्टिव्हिटीकडे जाऊया, दॅट इज स्टोमॅटा लिव्स मध्ये कसं राहतंय मन बघूया मन. ओके. सो इकडे तुम्ही बघितलं तर आम्ही आज 3 लिव्स वरती डिस्कशन करायचं आहे, मँगो, पेटुनिया आणि बोगनविलिया. सो 3 लिव्स मध्ये स्टोमॅटा कसं राहतंय, कसं दिसतंय मन बघणार आहे. सो फर्स्ट वन इज मँगो लीफ.
काय आहे? मँगो लीफ. सो मँगो लीफ मध्ये स्टोमॅटा कसं राहते मग आता आम्ही बघूया मग. ओके. सो फर्स्ट मी आता मँगो लीफ सिलेक्ट केलो. आता मी पहिलं ते लीफ काय राहते, पत्ता काय राहते, त्याला ते फाडते. दोन पार्ट्स करते त्याच्यामध्ये, फाडले. सो त्याच्यामध्ये दोन पार्ट्स मी केले. ओके. सो आता फोर्सेप्स घेतो. फोर्सेप्स घेऊन पत्त्याचा एक तुकडी घेऊन मी काय करतो, त्याला ग्लास स्लाइड पर ठेवतो. हे काय तुम्हाला ग्लास स्लाइड दिसाले ना, त्याच्यावरती ठेवले. ओके. सो पत्त्याचं ते काय एपिडर्मल लेअर राहते ना, ते एवढंच आम्ही घेतलो. एक पत्ताचं काय तुकड्यावरती एपिडर्मल लेअर राहते, ते एवढंच घेऊन आम्ही काय केलो, स्लाइड वरती ठेवलो, ग्लास स्लाइड वरती ठेवलो. ओके. सो आता ड्रॉपर घेऊन ह्याच्यावरती मी काय करतो, पाणीची ड्रॉप्स घालतो. ड्रॉपर घेऊन पाणीची थोडी ड्रॉप्स मी आता ह्याच्यावरती घातले. ओके. सो आता मी काय करतो, आता हे कवर स्लिप घेऊन त्याच्यावरती ठेवून सोडतो. म्हटलं तर त्याला इकडं मी काय करालो, त्याच्यावरती कवर स्लिप ठेवालो. ओके. कवर स्लिप ठेवालो. ऑल राईट. सो इथं काय होते ते काय आम्ही एपिडर्मल लेयर काय ठेवलो, पत्ताचे काय एपिडर्मल लेयर मी काढून त्याच्यावरती पाणी घालून काय ठेवलो ना, त्याला कव्हर करायला मी हे कव्हर स्लिप घ्यालो. सो हेच घेऊन मी काय करतो, मायक्रोस्कोपच खाली आता ठेवणार आहे. ओके. कव्हर स्लिप ठेवल्यानंतर आता काय करायचं, ग्लास लाईट घेऊन मी मायक्रोस्कोप अंडर, म्हटलं तर मायक्रोस्कोप खाली मी इथं ते ग्लास लाईट ठेवलो. ओके. सो आता लेन्स ना आम्ही इकडं बघायचं कसं आहे बघा, स्टोमॅटो कसं दिसायलंय तुम्हाला. कॅन यू सी हिअर? हे बघा, ओपन क्लोज माउथ दिसते बघा तुम्हाला. आणि थिक इनर लेयर दिसते. येस. असं राहते. ऑलराईट. कॅन यू सी? मी असं मुवमेंट करायलंय, सो तुम्हाला लई छानपैकी दिसावं म्हण. ऑलराईट. येस, सी दिस. क्लिअरली तुम्हाला दिसते टोमॅटो कसं आहे मग. ओके. सो मायक्रोस्कोप खाली आम्ही ठेवलं तर टोमॅटो असं दिसतंय बघा. सगळ्यांना क्लिअरली दिसालंय कसं राहतंय टोमॅटो मग. येस. कॅन यू सी दिस? असं दिसतंय बघा. ओके. सो आता टोमॅटोची पार्ट्स आम्ही इकडे बघू आपण. सो हे काय आहे, व्हॉट इज दिस? एनीबडी कॅन टेल मी हे काय आहे? एपिडर्मल सेल. येस, ह्याला आम्ही एपिडर्मल सेल म्हणून सांगतो. हे काय तुम्हाला दिसायलंय ना, त्याला आम्ही एपिडर्मल सेल म्हणून सांगतो. नेक्स्ट, हे दोघी साइड काय राहते, हे तुम्ही दोन असं शेप मध्ये बघायला बघा. येस. गार्ड सेल्स. गार्ड सेल्स है ना. अँड लास्ट मध्ये राहते स्टोमॅटल पोर. स्टोमॅटल पोर. ओके. इज इट क्लिअर? ऑल राईट. सो आम्ही नेक्स्ट लीफ कडे जाऊ आपण. लीफ ऑफ पेटिनिया. ओके. सो सेम आता मी लीफला फाडते, त्याला दो पार्ट्स मध्ये फाडून ठेवते. आता फोर्सेप्स घेऊन त्याच्या वरनं काय एपिडर्मल लेअर काय राहते ते एवढंच काढून घेऊन ते
हे आमचं काय स्लाइड आहे, ग्लास स्लाइड, त्याच्यावरती ठेवते. आता ड्रॉपर घेऊन काय करतो, त्याच्यावरती पाण्याचे ड्रॉप्स घालते. ओके, घातले. कवर स्लिप ठेवून त्याच्यावरती ठेवून सोडते. So, आता मायक्रोस्कोप खाली ठेवून आता पेटुनिया मध्ये काय, पेटुनियाची लीव्स राहते, पत्र राहते, त्याच्यामध्ये टोमॅटो कसं दिसते मला आता बघू आपण. ओके, कॅन यू सी? स्वतः ऍडजस्टमेंट करते. येस. सो तुम्हाला दिसाले कसं आहे टोमॅटो कसं आहे बघा. येस, मँगोचं काय पत्ता होता, लीफ होता, त्याच्यामध्येच टोमॅटो वेगळा दिसालतं. येस ना, त्याच्यामध्ये थोडा वेगळा दिसालय बघा. येस, कॅन यू सी कसं आहे बघा इथं. येस. सो आता टोमॅटोची पार्ट्स आम्ही इकडं सांगू आम्हाला. अगेन, एपिडर्मल सेल, ह्याला आम्ही काय म्हणून सांगतो, दिस इज एपिडर्मल सेल. आणि हे काय आहे, हे तुम्हाला काय हे दिसतंय ने, त्याला आम्ही काय म्हणून सांगतो, गार्ड सेल्स म्हणून सांगतो. दे आर नोन ॲज गार्ड सेल्स. इथं एक आणि इथं हे काय दिसाले ने, त्याला आम्ही गार्ड सेल्स म्हणून सांगतो. ओके, मधी काय राहते, स्टोमॅटल पोर राहते. स्टोमॅटल पोर राहते. ओके, येस. सो आता नेक्स्ट लीफला जाऊ, दॅट इज बोगनविलिया. बोगनविलियाच्या पत्रामध्ये कसा राहते मग. ओके, सो मी इथं फाटले ते लीफला, एपिडर्मल लेयर घेतलो, स्लाइड वरती ठेवलो, पाणीचा ड्रॉपर घेऊन पाणीची ड्रॉप्स त्याच्यावरती घातलो, कवर स्लिप त्याच्यावरती ठेवते. सो दॅट ते काय आमचं मटेरियल राहते ते पण प्रोटेक्टेड राहते आणि मायक्रोस्कोप खाली आम्हाला क्लिअर व्ह्यू दिसते. ओके, सो आता ठेवले मी, मायक्रोस्कोप खाली ठेवले. आता चेक करूया. ओके, सो कॅन यू सी टोमॅटो कसं दिसतंय बघा. बोगनविलिया मध्ये टोमॅटो कसं दिसतंय बघा. इथं बघा, कॅन यू सी दिस, टोमॅटो असं दिसतंय. ऑलराईट, बोगनविलिया खाली टोमॅटो बघा असं दिसतंय. ओके, येस. सो आता ह्याला आम्ही काय म्हणून सांगतो, एपिडर्मल सेल. ह्याला आम्ही एपिडर्मल सेल म्हणतो. आणि हे काय राहते इथं, गार्ड सेल्स राहते. आणि आत हे काय आहे, स्टोमॅटल पोर आहे. स्टोमॅटल पोर मध्येच गॅसेस आत या फिर बाहेर जाते. येस और नो? येस. सो आम्ही तिघ लिव्स मध्ये, येस, मँगो, पेटुनिया आणि बोगनविलिया तिघ लिव्स मध्ये टोमॅटो कसं दिसतंय, त्याचे पार्ट्स कोणची कोणची आहे, ते सगळं आम्ही आज मायक्रोस्कोपिक व्ह्यू मध्ये आम्ही बघितलो. ओके, सो आता आम्ही जाऊ आमचं आजचं MCQ सेशन कडं. ओके, येस. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज स्टोमॅटा? व्हॉट इज स्टोमॅटा? स्टोमॅटो म्हटलं तर काय, स्टोमॅटो एक धाकटी धाकटी पोर्स राहते ती, ह्याला आम्ही लीव्स, पत्त्याची एपिडर्मिस वरती आम्हाला दिसते. दुसरं पॉइंट, स्टोमॅटो म्हटलं तर एक पूर्ण प्लांट सेल मध्ये वॅस्क्युलर बंडल्स मध्ये पूर्ण प्लांट्स वरती राहते. थर्ड ऑप्शन, स्टोमॅटो म्हटलं तर एक टर्गर प्रेशर राहते प्लांट मध्ये. ओके, फोर्थ ऑप्शन, स्टोमॅटो म्हटलं तर सेल आत आत
सेल मध्ये एक फायबर सारखं राहते, त्याला आम्ही स्टोमॅटा म्हणून सांगतो. सो एनीबडी सांगा, व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन? स्टोमॅटा म्हटलं तर काय? स्टोमॅटा पत्त्याची एपिडर्मिस वरती धाकटी पोर्स. ओके, सो तुमचं आन्सर मी सिलेक्ट केले. व्हॉट आर गार्ड सेल्स? गार्ड सेल्स कसं राहते ती? ऑल ऑफ दीज म्हटलं तर खालची तिघ ऑप्शन्स करेक्ट आहे. फर्स्ट ऑप्शन, सेकंड ऑप्शन, गार्ड सेलचा शेप लांब आणि सिलेंडर फॉर्म मध्ये राहते. या फिर सेकंड, थर्ड ऑप्शन, हे एक इरेग्युलर शेप मध्ये राहते. फोर्थ ऑप्शन, गार्ड सेल्स म्हटलं तर पेअर ऑफ बीन शेप. हे बीन्स, बीन्स बीन्स बघितला? येस, सो बीन्स शेप मध्ये एक स्पेशलाइज्ड सेल्स आहे, ते स्टोमॅटल पोरच्या आजूबाजू राहते. गार्ड सेल्स म्हटलं तर काय? ऑप्शन डी. ओके. थर्ड क्वेश्चन, प्लांट्स मध्ये टोमॅटोचं क्लोजिंग कशाला रेड्यूस होते, कशाला कम होते? ऑप्शन ए, ट्रान्सपिरेशनचं रेट आणि कार्बन डायऑक्साईडचं अमाऊंट लीफ मध्ये एंटर व्हायले. दुसरं, कार्बन डायऑक्साईडचं अमाऊंट लीफ मध्ये एवढंच एंटर व्हायले. ऑप्शन सी, ऑल ऑफ दिस. सगळं करेक्टच आहे, सगळे ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन डी, रेस्पिरेशन रेट. टोमॅटोची क्लोजिंग कशाला कम होते? एनीबडी? ऑप्शन बी. ओके, कार्बन डायऑक्साईडचा काय पर्सेंटेज या फिर काय अमाउंट आहे, ते एवढंच लीफ मध्ये एंटर व्हायले. ओके, फोर्थ वन, टोमॅटोचं ओपनिंग आणि क्लोजिंग काय राहते, ते कशाला होते, ते कशासाठी होते? ऑप्शन ए, गार्ड सेल्स मध्ये, सॉरी, प्रगर प्रेशर राहायचं कारण गार्ड सेल्स मध्ये चेंजेस होते, त्याच्यासाठी टोमॅटो ओपन या फिर क्लोज होते. सेकंड ऑप्शन, गार्ड सेल्सचं कॉन्ट्रॅक्शन होते. गार्ड सेलचं काय आउटर वॉल राहते, ते कॉन्ट्रॅक्ट होते, म्हटलं तर कम होते, त्याच्यासाठी स्टोमॅटो ओपनिंग या फिर क्लोजिंग होते. थर्ड वन, गार्ड सेल्स मध्ये हॉर्मोनल चेंजेस काय होते ना, त्याच्यासाठी. लास्ट वन, गार्ड सेल्सची इनर वॉल काय राहते, ते राहते आजचं काय वॉल राहते, त्याचं इलास्टिसिटी कारण टोमॅटो ओपनिंग या फिर क्लोजिंग होते. एनीबडी? टर्गर प्रेशर. ओके. फिफ्थ क्वेश्चन, विच ऑफ दीज इज द फंक्शन ऑफ स्टोमॅटा? ह्याच्यामध्ये स्टोमॅटाची फंक्शन्स कोणची कोणची आहे? वॉटर इज रिलीज्ड थ्रू द स्टोमॅटा into the atmosphere in the form of water vapor. पाणी ऍटमॉस्फिअर मध्ये म्हटलं तर हवामध्ये पाणी आम्ही वॉटर वेपर फॉर्म मध्ये रिलीज करतो, ते पण स्टोमॅटाचं हेल्प घेऊनच आम्ही रिलीज करतो. आणि कार्बन डायऑक्साईडचं अपटेक आणि ऑक्सिजन आम्हाला बाहेर रिलीज करायला, फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये कार्बन डायऑक्साईड इनटेक करायला आणि ऑक्सिजन बाहेर सोडायला आम्हाला हेल्प करते. थर्ड वन, हे मॉइश्चर मेंटेन करते, बिकॉज हे काय ओपनिंग आणि क्लोजिंग काय करते ना, त्याच्यासाठी वेदर मध्ये, क्लायमेट मध्ये पण मॉइश्चरचा बॅलन्स मेंटेन राहते. सगळी ऑप्शन्स करेक्ट आहे, ऑल ऑफ दीज. कॅन एनीबडी टेल मी व्हाट इज द करेक्ट आन्सर? ऑल ऑफ दीज. ओके. When do the guard cells become flaccid? कवा guard cells flaccid होऊन सोडते? रेस्पिरेशन टायमाला, गॅसेस सेक्शन टायमाला, नन ऑफ दीज, when they lose water, पाणीचं कंटेंट कम होते तवा. फ्लॅसिड कवा होते? टर्जिड गार्ड सेल युजली आम्ही ओपन स्टोमॅटामध्ये बघतो, येस ऑर नो? फ्लॅसिड आम्ही कवा बघतो? क्लोज्ड स्टोमॅटा टायमाला आम्ही बघतो, येस ऑर नो?
सो कशासाठी होतंय ते? वेन दे लूज वॉटर, पाण्याचं कंटेंट कम होलं तर. सेवन्थ क्वेश्चन, स्टोमॅटल पोर रात्री क्लोज होऊन सोडते कशासाठी? ट्रान्सपिरेशन कम होलंय, रेस्पिरेशन कम होलंय, की हार्मोनल चेंजेस है, या फिर मॉइश्चरचा बॅलन्स मेंटेन करा. रात्री स्टोमॅटल पोर्स क्लोज होऊन सोडते ती कशासाठी? एनीबडी? येस, कशाला बंद होते ती रात्री स्टोमॅटलची पोर्स? Hormonal changes? Okay. If turgidity of a cell surrounded by water increases, the wall pressure will. सेलचा आजूबाजू पाणी जास्त होलं तर त्याचं टर्जिडिटी पण जास्त होते. ह्याच्यासाठी वॉलचा प्रेशर काय होते? प्रेशर कसं पडते वॉल वरती? वॉलचं प्रेशर जास्त होते की सॉरी कम होते या फिर फ्लक्चुएट? म्हटलं तर ऍट अ टाइम जास्त कम असं होते या फिर जास्त होते? लास्ट ऑप्शन बिलकुल भी चेंज नाही करते, तसंच राहते. सो सेल मध्ये पाणी, पूर्ण सेल आजूबाजू पाणी आहे. सो पाणी सेल मध्ये एंटर होऊन सोडते, या तर नो? सो हे पाणी जास्त होलं तर काय होते? इंटरनल प्रेशर जास्त होणारच. तो सेल वॉलचं टर्गर प्रेशर काय होते? जास्त होते. ओके. नाइन्थ क्वेश्चन, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ गार्ड सेल्स? गार्ड सेल्सची मेन फंक्शन काय आहे? स्टोमॅटल पोर्सचं ओपनिंग आणि क्लोजिंग कंट्रोल करायचं, मॉइश्चर बॅलन्स करायचं, टेम्परेचर कंट्रोल करायचं, की सेल मध्ये पाणी मेंटेन करायचं? ऑप्शन ए. ओके. Yes, to control the opening and closing of stomatal pore. 1, 2, 3. सो आम्ही इकडे नेम करावं. फर्स्ट वन हे तर स्टोमॅटल पोर है. दुसरं हे काय है? दिस ग्रीन कलर क्लोरोप्लास्ट है. थर्ड हे दोन्ही गार्ड सेल है ना? सो दिस कॅन बी द आन्सर, है ना? ओके. चेक करू आमची आन्सर सगळी सबमिट करते आता. बघू आपण. सो दिस इज रॉंग. ओके, हे पण रॉंग होला. येस, दोन आन्सर्स रॉंग हुले ती. प्लांट्स मध्ये स्टोमॅटाचं काय बंद होते ते रेड्यूस कशासाठी होते? एनीबडी? सो चेक करूया रेट ऑफ ट्रान्सपिरेशन अँड कार्बन डायऑक्साईडचा अमाऊंट लीफ मध्ये एंटर व्हायला काय म्हणा. ओके. ऑल राईट, नेक्स्ट क्वेश्चन आमचं रॉंग काय होलंय? येस, स्टोमॅटल पोर्स रात्री बंद होते कशासाठी बंद होते? ट्रान्सपिरेशन कम होलंय की रेस्पिरेशन कम होलंय मग फिर मॉइश्चरचा बॅलन्स कम मेंटेन करायसाठी? रेड्यूस इन ट्रान्सपिरेशन. चेक करूया तुमचा आन्सर करेक्ट आहे काय? ऑलराईट, आता मी सबमिट करतो. बघू आपण दोघी आन्सर्स करेक्ट होले काय नाही. येस, सो हे तर करेक्ट होलं थर्ड वन. या, दिस इज ऑल्सो करेक्ट. दिस इज ऑल्सो करेक्ट. ओके. सो आम्ही आजचं सेशन इथंच स्टॉप करू आपण. सो आम्ही आजच्या सेशन मध्ये टोमॅटोची पार्ट्स बघितलो आणि टोमॅटो
वेगळ्या वेगळ्या लीव्स मध्ये कसं दिसतंय मन मायक्रोस्कोपिक व्ह्यू मध्ये बघून त्याच्यावरती आम्ही MCQ सेशन पण बघितलं. सो आजचं सेशन मी इथंच स्टॉप करते. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट क्लासमध्ये आणि भेटूया. जय हिंद, जय विद्याशक्ती.